नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आम्ही काल रात्री खूप लेट आलो चौंथडाला, कारण का पराशर लेकमध्येच आम्हाला एवढा टाईम झाला की रात्री आम्हाला इथे पोचायला लेट झाला. त्याच्यामुळे मग आम्ही धरमशाला राहणार होतो ते कॅन्सल केलं आणि चौंथडाला राहिलो. आणि आता पण आम्हाला थोडासा लेट झाला आहे, तर आम्ही डायरेक्ट निघणार आहे वैष्णोदेवीच्या प्रवासासाठी. आधी मध्ये जर काय स्पॉट मिळाले ऑन द वे तर ते कवर करणार, नाहीतर मग फटाफट निघणार आम्ही. तर रेडी राहा तुम्ही पण. पुढे काय काय आम्ही जर्नी करतोय एन्जॉय ती बघण्यासाठी. ला 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 नेसली मायेची साडी. एवढी थंडी आहे ना इथे, थंडीमध्ये पण बघा भाई कोण स्विमिंग करतो इथे काय माहिती एवढ्या थंडीमध्ये. फुल कॉन्फिडन्स हॉटेलवाल्यांचा. येस सुरेश भाई, क्या कर दिया ये. अरे इथं आहे ना कॉप. डागी डागी काय रे. ए गोंडिया ये जम जम या धूळ माकोली. बाय ब्लॅकी, बाय बाय. हॅलो, ट्रेन आली. हे बघा आम्ही थांबलोय क्रॉसिंग साठी, ट्रेनच्या क्रॉसिंग साठी थांबलोय. स्लो किती आहे ट्रेन. चला ट्रेन आता सुटली आहे, क्रॉसिंग आता वरती होईल आणि आम्ही निघू. त्याला सांगितलं होतं तो अख्खा बोनेट करायला लागला, माझ्या पैशाने वेगळी 11:42. अरे लेकिन वो बोनेट. चलो निघूया फटाफट. मला आपण आता निघालो आहे फायनली. सुरुवात केलेली आहे आणि आज आपल्याला खूप मोठा प्रवास करायचा आहे, खूप लांब. आपल्याला चौंथडावरनं निघून आता कटरा वैष्णोदेवीला पोचायचं आहे. आता आपण आलो आहे बैजनाथ महादेव या मंदिरात. आधीच्या हिमाचल सिरीजमध्ये पण आपण आलेलो मंदिरात, तो पण ब्लॉग तुम्ही पाहू शकता. आणि आता पण आलोय, म्हणून मी जास्त करून ट्राय करतोय का जे लास्ट ब्लॉग मध्ये नाही दाखवलं ना ते तुम्हाला दाखवायचं ट्राय करतोय. चला फटाफट जाऊ दे मला. बैजनाथ महादेव मंदिर हे हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यात असलेल्या बैजनाथ या गावात स्थित आहे. मंदिराचे बांधकाम नागर शैलीतील असून याचा जीर्णोद्धार 1204 मध्ये अहुका आणि मनुका नावाच्या स्थानिक व्यापाऱ्यांनी केला. हे मंदिर चिकित्सा क्षेत्रातील देव म्हणजेच वैद्य अशा महादेवांना समर्पित आहे, म्हणून या मंदिराचे नामकरण बैजनाथ महादेव असे करण्यात आले आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर उजव्या हाताला प्रथम गणपती बाप्पाचे दर्शन होते व डाव्या हाताला बजरंगबली हनुमानांचे दर्शन होते व आपल्या दृष्टिक्षेपात पडते ते पांडवकालीन नागर शैलीतील बैजनाथ महादेव मंदिर.
मंदिराचे बांधकाम पूर्णतः दगडी असून अनेक हिंदू देवी देवतांचे दगडात कोरलेले शिल्प आपल्याला पाहावयास मिळते. मंदिराच्या परिसरात मुख्य मंदिराव्यतिरिक्त अनेक मंदिरे आपल्याला पाहावयास मिळतात. त्यात विशेषतः महादेवांचे मुख्य मंदिरासह एकूण 5 मंदिरे हे असून एक मंदिर श्री राधा व कृष्ण यांचे आहे. मंदिराच्या मुख्य परिसरात 2 शिलालेख आहेत. हे शिलालेख शारदा लिपी, संस्कृत आणि ताकरी लिपीमध्ये स्थानिक पहाडी बोलीभाषेचा उपयोग करून लिहिलेले आहेत. येथील उत्खननात अनेक शिल्प सापडलेले आहेत. त्यातील काही मूर्ती भगवान गणेश, भगवान महादेव व भगवान हरिहर म्हणजेच अर्ध विष्णू व अर्ध महादेव यांचे आहेत. मित्रांनो, आता आपण अशा ठिकाणी आले ना, एक नंबर जागा आहे. इथे मिळते लुगडी. फक्त हिमाचल मधली स्पेशालिटी आहे तांदळाची दारू. दारू म्हणजे दारू नसते ती प्रॉपर. तर बघू, आम्ही आलोय. करना पड़ता है मतलब गर्म होने में। हाँ, उसके बाद जो है साड़ा पक जाएगा ना, फिर वे इधर मटके में आ जाएगा, इसके पानी उधर जाएगी। कितने दिन में बनता है? आज 15 दिन में 10-12 दिन लग जाते हैं. हाँ, गर्मी में तो 8-10 दिन. लुगडी हे हिमाचलमध्ये पारंपरिकरित्या शिजवलेल्या भातापासून बनवलेले एक मादक द्रव्य आहे. यात शिजवलेल्या भातासह स्थानिक जडीबुटी यांचा वापर सुद्धा करण्यात येतो. अच्छा, ये दवाई होती है. ये इतने सारे दवाई उसमें डालता है. हाँ, जड़ी बूटी की होती है. ओके, बस थैंक यू. केमिकल इसमें जाता नहीं है. नहीं पूरा नेचुरली मतलब. इतना ज़्यादा करता हूँ केका में रसीद हो जाएगी. बराबर, बंद कर देंगे कुछ गलत उल्टा सीधा. कैन जाती है. हाँ, वही देखा मैंने आपका. लुगडीची प्रक्रिया बघून झाल्यानंतर आम्ही निघालो पुन्हा एकदा कटरा म्हणजेच वैष्णोदेवीच्या प्रवासाकडे. रस्त्यांच्या दोनही बाजूस चहाचे मळे पाहत पाहत आमचा प्रवास सुरू होता. आम्ही आता आलोय चहा प्यायला. तर चहा पिऊ, बिस्किट खाऊ आणि मग पठाणकोटसाठी निघू. आमचं एकदम स्लो चालू आहे रस्त्याची कामं चालू आहेत भाई. रस्त्याची फुल कामं जोरात चालू आहेत कामं. 4 लेन हायवे बनणार आहे म्हणजे प्रत्येक प्रवास नाही ना बोलते जर्नी 1 किलोमीटर आपल्या 2 तासाने कमी होईल. बोल, गँग बसले.
सकाळ झाली ते जुने रस्ते सगळं हो ना मोबाईल मध्ये पण असं वाटतं सकाळ हे रस्ता आणि तो जुना रस्ता. हॅलो गाय तो रस्ता निघायचा पुढचा. बाबा व्हिडिओ मध्ये काम करायला लागला रोज व्हिडिओ काढतात तेव्हा काम करायला लागले लगेच. बरोबर आहे. चलो चलो आने दो आने दो. हो भावे चलो क्या हो गया. चला तर मग आजचा एपिसोड आपण इथे समाप्त करूया. तुम्हाला एपिसोड कसा वाटला तुम्ही कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जे नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटू नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार.